नॉर्मल डेटा किंवा मिसिंग डेटाला त्याला आपण कसं मॅनेज करणार, हँडल करणार, तर तेच आपण आजच्या लाईव्ह सेशनमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. सो नॉर्मल डेटाला कसं ऍक्सेस करायचं, अपडेट करायचं आहे ते बघितलंय. सोबतच मिसिंग डेटा त्याला हँडल कसं करायचं, जर अवेलेबल असेल ते पण कसं चेक करायचं, आणि त्याचे 2 वेज आहे हँडल करण्याचे, बाय रिमूव्हिंग डेटा अँड सेकंड वन दॅट इज बाय फिलिंग डेटा. ओके. सो रिमूव्ह कसं करायचं किंवा फिल करायचं असेल तर फिल करण्याचे पण मल्टिपल वेज आहे. जर तुम्हाला बाय डिफॉल्ट नंबरनी किंवा बाय डिफॉल्ट स्ट्रिंगनी रिप्लेस करायचं असेल तुम्ही करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही मीन, मोड, मेडियन फाइंड आउट करून न्यूमरिक कॉलम असेल जसं एज असेल तर त्याचा मीन, मोड, मेडियन फाइंड करून तुम्ही त्याला रिप्लेस करू शकता, किंवा तुम्ही फॉरवर्ड फिल करू शकता, फॉरवर्ड रोज नी फिल करू शकता किंवा बॅकवर्ड रोज नी फिल करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही डिक्शनरी पण पास करू शकता नॅन व्हॅल्यूज साठी. सो गाईज कम्प्लिटली एकदम सिम्प्लिफाईड वे मध्ये मी एक्सप्लेन केलाय, तर बिलकुल मिस करायचं नाहीये. लाईव्ह डेटा सायन्सच्या 42 सेशन आपण बिलकुल मिस नाही करायचंय. कम्प्लिटली बघा. तो खूप लांब गेलेला आहे, जवळपास 2 तासाचा आहे, बट मिस करायचं नाही कारण खूप इम्पॉर्टंट आहे. तर भेटूया गाईज नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.